राज्यातील कलार समाजाची आर्थिक स्थिती अजूनही कमकुवत आहे। संपूर्ण राज्यात कलार समाजाची लोकसंख्या 65 ते 70 लाख आहे, परंतु सरकार या समाजाकडे दुर्लक्ष करत आहे। कलार समाजासाठी सहस्त्रबाहू अर्जुन आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची मागणी वारंवार केली जात आहे, परंतु सरकार ते गांभीर्याने घेत नाही। मुख्यमंत्री फडणवीस यांना आर्थिक महामंडळाची मागणी करणारे निवेदनही पाठवण्यात आले, परंतु आता या मागणीबाबत तीव्र आंदोलन सुरू करण्याची वेळ आली आहे। यासाठी 15 जुलै रोजी कलाल समाज संघटनेकडून पुन्हा निवेदन सादर करण्यात आले, ज्यामध्ये कलाल समाजासाठी स्वतंत्र सहस्त्र बहुअर्जुन आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची मागणी करण्यात आली। निवेदन सादर करणाऱ्या शिष्टमंडळात नितीन मेश्राम, नितीन उके, डॉक्टर गणेश नाईक, विलास मेश्राम, योगेश मेश्राम, सचिन कावरे, संजय शेंडे, अजित कोसरकर, सुरेश पटले, अभिषेक शेंडे, गणेश कोसरकर, अशोक कावरे, संतोष मांडकर आदी उपस्थित होते। प्रतिनिधी सय्यद मतीन, यवतमाळ। जय कलार। आम्ही इथे जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्याकरता आलो की आमचं सहस्त्रबाहू अर्जुन आर्थिक महामंडळ कलार समाजासाठी देण्यात यावे, याकरता आम्ही निवेदन देण्यासाठी आलो आहे। महाराष्ट्रात कलार समाज जवळपास 65 ते 70 लाख या घरात आहे, तरी इथे आम्हाला आर्थिक महामंडळ देण्यात आलेले नाही। या सरकारला आम्ही 2-3 वेळा निवेदनाद्वारे पाठपुरावा केला, परंतु अजूनही त्यांनी काही केले नाही। आम्हाला आर्थिक महामंडळ त्वरित देण्यात यावे, अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन करू, हे आम्ही इशारा देतोय। जय हिंद, जय कलार। जय कलार। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.